नावाचं गाव आणि या जांब गावी अनेक श्रीमंत घराणी नांदत आहेत. अशाच एका श्रीमंत घरात, श्रीमंत याचा अर्थ गाडी घोडा बंगला माडी पैसा अडका स्त्रीधन या मोजपट्टीनं मोजलेली श्रीमंती नाही बर का. तर ही श्रीमंती कोणती होती? या घरामध्ये अनेक पिढ्यानपिढ्या सूर्य उपासना, राम उपासना आणि अग्नी उपासना ही अनेक पिढ्या चालत आलेली आहे. आणि पिढ्यानपिढ्यांचे संस्कार या कुटुंबात असल्या कारणानं झालं काय, तर आता या पिढीमध्ये सूर्याजी पंत आणि राणूबाई असं हे दाम्पत्य अत्यंत सात्विक दाम्पत्य. कथाभाग सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण कितीही वेळेला स्मरण केलं तरी ती गोडी आहे की नाही. सूर्याजी पंत आणि राणूबाई प्रपंच सुखाचा चाललाय. सूर्याजी पंत कथा कीर्तन करायचे आणि त्यातून जे काही मिळेल अट्टाहासानं मागायचं नाही. अट्टाहासानी मागायचं नाही. ती काय ते म्हणतात सुपारी वगैरे, ते तसला काहीही प्रकार. जे काही प्रेमानं मिळेल, जे काही मिळेल त्यातले 4 आणे प्रपंचा करता आणि 12 आणे परमार्था करता हे खर्च करायचे. परमार्था करता म्हणजे तर गोरगरिबांच्या करता, अडल्या नडलेल्यांच्या करता, धर्माचं कार्य जे काही आहे त्या धर्माच्या कार्याकरता हे ते खर्च करायचे बर का. आणि याला काय म्हणतात, तर भगवंतांनी आम्हाला जे हे भाड्याचं घर दिले त्या भाड्याच्या घराचा दर महिन्याला त्याचं भाडं द्यायचं असतं. आरोग्यम, तेव्हा ती संपदा, ती ते ऐश्वर्य, त्याचा आनंद घेता येतो. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. असं जरी असलं तरी शरीराची काळजी घ्यायची असते की नाही. आणि ती काळजी घेण्याची पहिली पायरी बर का, तर आपण जे कमवतो त्यातला काही भाग का होईना हा धर्म कार्याकरता खर्च झालाच पाहिजे. तन मन आणि धन याची झीज व्हावीच लागते. झीज झाल्याशिवाय आमचं प्रारब्ध जे आहे ते जळून जाणार नाही. जे वाईट प्रारब्ध आहे ना ते जाळून टाकायचं असेल तर आधी आमच्या तन मन धनाची झीज व्हावी लागते. सूर्याजी पंत त्यांचं कार्य करत आहेत आणि राणूबाई ती तिचा प्रपंच उत्तम रीतीनं सांभाळते. जे येते ते छान असा सात्विक प्रपंच, तिचा प्रपंच चाललेला आहे. या दोघांच्या पोटी एक मुलगा आहे आणि या मुलाचं नाव आहे गंगाधर. गंगाधर लहानासा मोठा होतोय आणि होता 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 काही काळ उलटून गेला, काही वर्ष उलटून गेली आणि गंगाधरच्या पाठीवरती राणूबाई आता दुसऱ्यांदा गरोदर आहे. सूर्याजी पंतांनी विचारलं काय डोहाळे लागतायत. माता भगिनी विचारतात तसं या सगळ्या माता भगिनींनी विचारलं की तुझी काय इच्छा आहे, काय डोहाळे आहेत. आता कल्पना करा, राणूबाईचे डोहाळे बर का. त्याकरता वेगळा कोर्स करायची आवश्यकता नाही. घरातच सगळे संस्कार असायचे. काय खावंसं वाटतंय, काय इच्छा आहे. आणि तेव्हा राणूबाई सांगायची माझी इच्छा काही नाही बरं, एकच वाटतं एकांत आवडे, रुचती न काही गोड, सर्वदा विराजे राही गृही निसंग. या संपूर्ण समाजाला, या जगाला, या विश्वाला राम नामाचं महत्व पटवून द्यावं आणि आपल्या सोबत सगळ्यांचं कल्याण करावं असं वाटतंय. हे हिचे डोहाळे बर का. आणि सज्जन हो, आपल्याला ठाऊक आहे शुद्ध बीजापोटी आई जसा विचार करते त्याप्रमाणे गर्भ तयार होत असतो. आई वडील जसा विचार करतात की नाही, आधी त्याप्रमाणे विचार स्वरूपी मूर्ती आधी तयार होते बर का. आणि ती विचार स्वरूपी मूर्ती मग गर्भात उतरत असते. म्हणजे आधी गर्भ तयार होत नाही तर आधी विचार तयार होतो. तो विचार गर्भात उतरतो आणि त्यानुसार तो गर्भ तयार होत असतो. आई वडिलांचे विचार उत्तम आहेत आणि नुसते विचार नाही तर आचार सुद्धा उत्तम आहेत. विचारा आचारा सहचारी केले, समाधान जाहले जीवनाचे. सज्जन हो, जो विचारानं मोकळा आहे आणि जो आचारानं बांधले नाही की नाही त्याला ब्राह्मण असं म्हणतात बर का.
म्हणजे ब्राह्मणांनी तसं असावं. ब्राह्मण म्हणजे मी जातीविषयी बोलत नाही. या समाजामध्ये प्रत्येकाला ब्राह्मणत्व प्राप्त करण्याचा अधिकार आहे. जन्माला येताना सगळे क्षुद्र म्हणून जन्माला आलोय. जन्मात जायते, जन्माला येताना सगळे क्षुद्र म्हणून जन्माला आलो. पण प्रत्येकाने आपापली पात्रता वाढवायची आहे आणि कुठपर्यंत पोचायचंय तर मला ब्राह्मणत्व प्राप्त करायचंय. सज्जन हो, जो आचारांनी बांधलेला आहे आणि जो विचारांनी मोकळा आहे, असे सूर्याजी पंत आणि राणूबाई 9 महिने पूर्ण झाले. आणि सज्जन हो, एका योग्य अशा दिवशी सुमुहूर्तावरती नवे हे बाळ जन्माला आलं. तो सुमुहूर्त प्रसूत झाली. इकडं रामनवमीचा दिवस होता. राम जन्मकाळाचं कीर्तन सूर्याजी पंत मंदिरामध्ये राम जन्मकाळाचं कीर्तन करतायत. आणि तिकडं घरामध्ये राणूबाईच्या मनामध्ये विचार आला की काय चांगला दिवस आहे आजचा. आज राम जन्मकाळ आहे आणि नेमके आजच मला 9 महिने पूर्ण होत आहेत. आजच जर आपण प्रसूत झालो तर आपल्या पोटी जन्माला येणारं बाळ कोणी सामान्य नसेल. प्रत्यक्ष रामाचा दासच माझ्या पोटी जन्माला येईल. असं झालं तर किती बरं होईल. आईचे विचार आहेत बरं का हे. आणि हे विचार काही साधे सोपे नाहीयेत. बरोबर आहे ना. आम्ही नेहमी कीर्तनकार सांगतो की नाही की शिवाजी जन्माला यावा असं इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं. खरंच आताच्या काळात शिवाजी जन्माला यायला पाहिजे, पण तो आपल्या घरात. कारण त्याच्याकरता मला जिजाऊ व्हावं लागेल आणि ते सोपं नाहीये. तो शेजाऱ्यांच्या घरात. बरोबर आहे की नाही. आईनं विचार केला आपल्या पोटी रामाचा दास जन्माला आला पाहिजे. विचार फार उच्च कोटीतला आहे. पण कितीही अवघड असलं तरी जे चांगलं आहे, जे सत्य आहे, ज्याच्यामध्ये उदात्त भावना आहे, भाव शुद्ध आहे की नाही, अशा प्रत्येक गोष्टी भगवंत पूर्ण करतो बरं का. भगवंत पाठीशी आहे. भगवंत त्या इच्छा पूर्ण करतो. 9 महिने पूर्ण झाले आणि सज्जन हो, त्याच दिवशी काय झालं. रामनवमीचा दिवस मंदिरात, रामनवमीचा दिवस मंदिरात. थांबूयात ना काका, पाटणकर काका, थांबायचंय. थांबूया ना. हिच्या पोटी मुलगा जन्माला आला. आणि सज्जन हो, मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्मकाळ आणि घरी रामाचा दास जन्माला आला. आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली. सगळीकडे मंद असा सुगंध पसरलेला आहे. आनंदी वातावरण आहे, छान. आणि सज्जन हो, राणूबाईला अतिशय आनंद झाला.
बाळाचं बारसं करण्यात आलं, नामकरण सोहळा झाला आणि या बाळाचं नाव ठेवण्यात आलं, शाब्बास, बाळाचं नाव काय ठेवलं? नारायण असं या मुलाचं नाव ठेवण्यात आलं. नारायणाचा म्हणजे नराचा नारायण व्हायचाय प्रत्येकाला. हा त्याच्या मागचा संकल्प आहे, हा त्याच्या मागचा विचार आहे बर का. नाहीतर नाव आहे गंगाधर, शाब्बास, नाव आहे गंगाधर पण आंघोळ नाही महिनाभर. हे असं काही उपयोग नाही. नाव मोठं लक्षण खोटं. जे नाव आम्हाला भगवंतांनी दिलंय की नाही ते आपल्या मागच्या जन्मीच्या कर्माचाच परिणाम असतो बर का, की या जन्मी आपलं नाव काय ठेवलं जावं. आपल्या आई वडिलांना जी प्रेरणा होते की नाही की यांचं नाव अमुक अमुक ठेवावं, आमचं नाव अमुक अमुक ठेवावं, जे नाव आपलं ठेवलं गेलंय ना त्याच्या मागे काहीतरी मागच्या जन्मीचा संबंध असतो. नारायण असं नाव ठेवण्यात आलं. नारायण लहानाचा मोठा होऊ लागला. मोठं होणं म्हणजे काय असतं उद्याच्या कीर्तनामध्ये बघूया. बरोबर 6 वाजता, बरोबर 6 वाजता मूळ पदामध्ये परमसद्गुरू डॉक्टर रामचंद्र महाराज सांगतायत की समर्थांनी जशी समाजाला दृष्टी दिली, ज्ञानोबांनी दिली, तुकोबांनी दिली, तीच दृष्टी आपल्या शब्दामध्ये संत देतायत. खरे खोटे याचा करारे निवाडा, काळाचा पोवाडा गाऊ नका. उगाच काळ असा आलाय, काळ तसा आलाय, मग आम्ही काय करणार, अशी नकारात्मक भूमिका नको. कोणताही काळ असू दे, मला माझं कल्याण करवून घेता येतं. कोणतीही कारणं काढायची गरज, काही सबबी सांगायची आवश्यकता नाही. कोणताही काळ जरी आला तरी राम तोच आहे, सत्य सनातन. त्यामुळे मला माझं कल्याण करून घ्यायचं आहे आणि याकरता भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. चिदान देगा देवा, चिदान देगा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, विसरण भावा, तुझा विसरण भावा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, देगा देवा, देगा देवा. पंढरीनाथ महाराज की